नाही मग मी इकडच्या कोपऱ्यात होतो. मग दिसतं. चला एक क्वेश्चन आहे. 12, 13, 14, 15, 16 याचा डेटा टाईप काय? मी सांगू शकतो. तू थांब, तुझी चुप्प बस. सांग. तुला झालंय काय? ते मी इंटरव्ह्यू मध्ये विचारलं आणि डायरेक्ट मग यांना विचारलं. तिचा डेटा टाईप काय आहे? अंदाजेचा ठेव. स्ट्रिंग. हा? कशाला अंदाज? स्ट्रिंग. तुमचा काय संबंध आहे इथं? इंटिजर ना इंट. काय नाही थांब, हे सांग, हे सांग. थांबा 2 मिनिटं. हे सांग, हे हे सांग. सांग. हा मी डेटा सायंटिस्टलाच विचारलेला हा क्वेश्चन. मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केल्या ना. थांब ना, थांब. ती काय? हा व्हेरिएबल आहे. मी माझ्या समोर एक मिनिट, सेम सिनेरिओ, सेम टेबल, डेटा सायंटिस्ट फ्रेशर हे सर, मी हा असं क्वेश्चन बघितलाय पण ओपन आता केलं blank आणि झाली. त्याला विचारलं मी की बाबा सांग. फ्रेशर पण नाही, त्याला एक्सपिरियन्स होता इंटर्नशिपचा. इंटिजरच की. हा मग सांग ना त्यांना इंटिजर. चुकीचं आहे म्हणा. सांगा. स्टील हॅव टाइम. 2 ते मी त्यांना काय माहिती आहे, त्यांना मी आता सांगितलं म्हणून त्यांना माहिती आहे त्यांचं लेक्चर. सांगितलं ना, तुम्हीच सांगितलं. आता माहिती आहे आम्हाला. अरे तू कसं क्युरी होती. सेम सांग ना. केला सॉल्व केलं पण इथे इंट कसं कळलं का कसं कुठे? होतं? इथे आता 5 आणि मिनिटापूर्वी इथे झालंय. फक्त इथे प्रिंटच्या आतमध्ये मी टाईप सांगते, तुला सांगते. नाही काय मी तुला उत्तर सांगितली. लिंक इंट काय इथे टाईप केलं. मॅडम तुम्ही कसं आलं? लेनचा टाईप बघितलाय, लेनचा टाईप ते इंटच येईल ना. म्हणजे हा लेन मध्ये हे मग? कन्सिडर झालं. मी तेच बघत होते काय त्याचं. लेन कशामध्ये ते येतं? नको सांगू. नंबर मध्ये. नंबरमध्ये. नंबर काय पण नाही येतो? का आपण प्रिंट मध्ये पण टाकू शकतो टाईप मध्ये. चला. बोलो. सिम्पल काय क्वेश्चन डबल एकदा क्वेश्चन विचारा. लिहून दिलं मी तुम्हाला. हा. व्हॉट इज द डेटा टाईप ऑफ ए? डेटा टाईप ऑफ ए. काय एवढे 4, 5, 12 म्हणजे लिस्ट किंवा काहीतरी कशी लिस्ट? लिस्टच ए मध्ये एवढे सगळे टाकले लिस्ट मध्ये टाकतो. सांगून टाका सगळं. सेट टपल काय तुके काय टपल डेटा स्ट्रक्चरच, डेटा टाईपच किती आहे? टपल टपल कसं काय? काय माहिती लिस्ट नाही म्हटलं टपल आहे. सांगून टाका सर. सांगून आपण जाऊ दे सर. कोण Recording बनेगा चालू आहे, सर, सांगून करोडपती? घरी जाऊन बघून येते सर जाऊन. अरे हसू नका ना तुम्ही, हसाय काय होते? बघू ना. नाही घरी जाऊन पण गुगलवर नका बघू. कसं लावत होतं ते डोक्याचं? त्याला नाही आहे, नाही आहे. अरे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तो पायथन मध्ये. माझ्याकडे कोणी आलं ना डेटा सायन्सचे तर मी 100% विचारतो. सांगून टाका. टपल येते काय? कसं काय? मी निघतो. काढा बघा. का बरं टपल आहे सांग? म्हणून म्हणून निघाला तो माहिती आहे ना मला. हे बघ, आता आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केल्यात आणि डिफॉल्ट हे टपालच घेतात ते. असं आहे का? हा. हे नव्हतं आणि माहिती थोडक्यात आहे ना टपल. एक शॉर्टकट सांगतो, जिसका कोई नाही उसका टपल आहे असं हे आहे. पण मी त्याला क्लासमध्ये हा, सांगितलं. हे सगळं क्लासमधलेच सांगतो, मला थोडी सर माहिती. हे आम्हाला नव्हतं सांगितलं तुम्ही. मी नव्हतो ना. जिसका कोई नहीं उसका टपल. तुम्हाला पायथनला मी नव्हतो ना. मी एवढ्या डेप्थ मध्ये थोडी ना सांगितलं मी पायथन. ते मी फक्त माझ्या स्टुडंट्सला शिकवतो डेप्थ मध्ये. मस्ती नाही आता मग. पण हे लक्षात ठेवा, ठीक आहे. कधी पण कुठल्या पण व्हेरिएबलला काही जर असाइन नसेल आणि हे असं दिलं असेल तर इट इज कन्सिडर्ड एज टपल. आणि ए डॉट सॉर्टेड किंवा पी इक्वल्स टू सॉर्टेड ए असं इथे सिंटॅक्स आहे. हा त्याला कन्वर्ट करतो लिस्टमध्ये. तर मी काय विचारतो इंटरव्ह्यूमध्ये, याला लिस्टमध्ये कन्वर्ट करून दाखवा विदाउट युझिंग ब्रॅकेट्स. बापरे, कुठं काढून घेते? हा जर आला कोणाला मी पुढचे क्वेश्चनच विचारत नाही मग काही.
थोडा डिफिकल्ट आहे. आणि अजून एक क्वेश्चन विचारतो मी. हे 2 क्वेश्चन माझ्या इंटरव्ह्यूला असतातच. तर असं पहिल्यांदा झाले की त्या दोघांना आले मला काय आलं? ठीक आहे. 1 2 3 4 5. याला मला डिक्शनरीमध्ये कन्वर्ट करून दाखव. सॉरी. डिक्शनरी मध्ये असते ना डिफॉल्ट, काय नसते त्याला. डिफॉल्ट देतो ना आपण, काय नसते त्याला. हे 2 क्वेश्चन ज्याला आले त्याला डिक्शनरीत असतंय सर. आरटी माझ्याकडनं. डिक्शनरीचं डिफॉल्ट मला माहिती आहे, पण काय आहे ती नाही माहित. व्हॅल्यू असते कोणती ना कोणती तरी. कन्वर्ट दिस टू अ डिक्शनरी. सर, तुम्ही लेक्चरला हे आलेच. वही घेऊन जाऊ का ऋषीची? घेऊन जा ना. ओके. ऑनलाईन वेट 2 मिनिटं थांबा बसतो जरा. हां ऋषी मला मारेल आता बाहेर. तुमचं नका हालू देऊ फक्त यांच्यासारखे. नाही तर झालं मग पुढचा पार्ट मागचं सपाट. ठीक आहे. लास्ट लेक्चर्सला काय केलेलं आपण? ऑपरेटर्स केले करेक्ट. तुम्हाला जे शिकवलं ना मी, ते हे जे क्वेश्चन विचारले ते डेटा स्ट्रक्चरचे क्वेश्चन्स आहेत. डेटा स्ट्रक्चर म्हणजे हेच तुम्हाला काल आहे बोललेलो ना मी की आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. डिटेल. हां स्क्रीन विजिबल. हां मी मॅम अजून आय हॅवंट शेअर्ड माय स्क्रीन. ठीक आहे. तर हे जेव्हा आपण डिटेलमध्ये करू पायथन डेटा स्ट्रक्चर तेव्हा मी तुम्हाला सांगेन. हे 2 क्वेश्चन माझ्याकडे जर कोणी आलं, आय जज समवन ऑन दिस 2 क्वेश्चन्स, तर त्याला हे येत आहे म्हणजे त्याने खूप डीप पायथन केलं आहे. सांगेल तुम्हाला पण. ओके फाईन. लास्ट लेक्चरला काय केलं आपण? लेट मी जस्ट चेक. ऑपरेटर्स करेक्ट. ऑपरेटर्स कुठपर्यंत गेले? अरिथमॅटिक अँड कंपॅरिझन. ओके. लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजे काय? लॉजिक गेट्सबद्दल ऐकलं आहे कधी? ट्रू अँड ट्रू, फॉल्स अँड ट्रू. ठीक आहे. हे कुठे वापरलं जात नाही बाय द वे. ठीक आहे. जस्ट वेन यू हॅव टू चेक फॉर 2 or more कंडिशन्स त्यावेळेस वापरलं जातं. ठीक आहे. टी अँड टीचं आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडेल हे आलं कसं सर? अरे गाईज, कोण आहे? हां कुठले? अथर्व सर. ओके ठीक आहे. हे अँड गेट्स माहिती आहे का? ऐकलंय का कधी याच्याबद्दल? अरे ऐकलं असेल कधी. अँड थांबा एक मिनटं. लॉजिक गेट टेबल वापरतो, ट्रूथ टेबल. चलो थांबा. हां हे बघा, हा सोपा आहे. अँड बघू आपण. अँड 0 अँड 0 किती येतं? 0. 0 म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? फॉल्स. सो फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स. तसं चला चेक करू आपण. सिम्पल.
आलं का फॉल्स बरोबर या लेक्चरचा? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स. तसंच आपण चेक करायचं का ट्रू आणि फॉल्ससाठी? काय आलं? फॉल्स म्हणजे काय? 1 अँड 0. ठीक आहे सर. 1 अँड 0 इफ वी लुक, सी 1 अँड 0 इज, ओ सॉरी जास्तच AI होऊन गेलं. 1 अँड 0 इज 0, करेक्ट. सो दॅट मीन्स ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. तर हे लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. ओके, या दिस वन. चला, नोटबुक आणली सगळ्यांनी? तुमचा पहिला प्रोग्राम त्याच्या आधी एक बघून घे. बघा, एक तर एक्स किती दिला आहे आपण? एक्स इक्वल्स टू 50. एक्स इज ग्रेटर दॅन 25 आहे का? येस. अँड एक्स इज लेस दॅन 75. म्हणजे पहिली कंडिशन काय झाली? सेकंड कंडिशन म्हणजे ट्रू अँड फॉल्स. तर मग ट्रू आणि फॉल्स काय येतं? ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. येईल का बरोबर? फॉल्स येईल का? सेकंड कंडिशन काय आहे? अरे सेकंड कंडिशन ट्रू आहे ना. अरे कुठला मोठा कुठला छोटा माहित नाही का तुम्हाला? एक्स इज ग्रेटर दॅन 50 इज ग्रेटर दॅन 25, करेक्ट. सफोकेशन नाही होते का? सफोकेशन नाही होते. अँड एक्स इज लेस दॅन 75 आहे का? येस. सो बोथ आर ट्रू. सो ट्रू अँड ट्रू इज ट्रू आहे का? सी, ट्रू अँड ट्रू इज ट्रू, करेक्ट. पायथनचं लेक्चर आहे. नो ना? बसा. ठीक आहे, लक्ष द्या. सेम गोज फॉर दिस वन. एक्स इज, अरे यार लक्ष द्या प्रतीक्षा. एक्स इज इक्वल्स टू 10 वरती. एक्स इज ग्रेटर दॅन 11 आहे का? आहे का? का बरं? वाय? हां. और एक्स इज लेस दॅन 50 आहे का? काय एवढा वेळ लागतोय तुम्हाला? नाही, सगळेच बोलले पाहिजे ना हो पटकन. असे तारे जमीन पर होऊन बसलेत सगळे. ठीक आहे, आता पण मध्ये काय आलंय? ऑर गेट आलाय. ठीक आहे. सो ऑर साठी व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? दॅट इज फॉल्स अँड सेकंड वन इज ट्रू. दॅट मीन्स 0 अँड 1. तुम्ही याच्या आधीचे लेक्चर्स बघितले का ऑनलाईन? नक्की. 0 अँड 1. तर मग 0 और 1 अँड नाही आहे, ऑर. 0 अँड 1 म्हणजे काय येईल? ट्रू. आलं का बरोबर? ट्रू. येस. सो दॅट इज नथिंग बट युअर काय लॉजिकल ऑपरेटर्स. तर किती ऑपरेटर्स बघितले आपण? अरिथमॅटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, करेक्ट. अजून एक बघितले आपण, बघितले इक्वॅलिटी ऑपरेटर्स, करेक्ट. बघितले होते का? इक्वल्स टू. पायथनमध्ये इक्वल्स टू कधीच हे नसतं का? आपण लिहिताना काय लिहितो? ए इक्वल्स टू 2, करेक्ट असं लिहितो. बट पायथनमध्ये तसं नाही लिहित आपण. जेव्हा आपल्याला इक्वॅलिटी दाखवायची असते तेव्हा काय दाखवतो? लेट्स से आय वॉन्ट टू टेल दॅट ए म्हणजे 3 आणि 3 सारखे आहेत ना, तर मग आपण नोटबुकमध्ये लिहिताना काय लिहितो? 3 इक्वल्स टू 3. बट इन पायथन टर्म्स काय लिहितो आपण? 3 इक्वल टू 3, करेक्ट. सिंगल इक्वल टूला इक्वॅलिटी कधीच दाखवत नाही. ठीक आहे, हे डोक्यात फिट करून घ्या कुठेतरी. म्हणजे मला हे सांगायचं होतं. आपण नोटबुकमध्ये इक्वल दाखवायचं असेल तर काय लिहितो? असं, करेक्ट. तेच पायथनमध्ये आपण असं लिहितो. दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड टू टेल यू, करेक्ट. आणि नॉट इक्वल टू कसं लिहितो? बुकमध्ये. पहिले बुकमध्ये सांगा. डबल इक्वल टू अँड क्रॉस. तसंच मग याच्यामध्ये कसं लिहिणार?
करेक्ट. एक्सक्लामेटरी मार्क अँड इक्वल टू म्हणजेच याचा आन्सर काय येईल रे? याचं म्हणतोय मी. फॉल्स येईल ना? का? नॉट इक्वल टू नाही आहे कारण ते इक्वल टू आहे. सो आता ट्रू येईल. समजलं? ओके, मूविंग अहेड. चलो नोटबुक पेन निकालो. आपका पहला सवाल आपके स्क्रीन पे ये रहा. Write a Python program to print sum of two numbers. Also store the output in new variable. Start solving it and oh. तुमचं बॅचचं कोणी येत नाही का? तुझी बरीच मोठी बॅच होती DA2. कोणी येत नाही मग? पायथन राहिलं होतं ना तुमचं? मी नव्हतं घेतलं ना तुमचं पायथन. मी नव्हतं घेतलं. असो, लक्ष द्या. चलो क्विक. झालं? बाकी जमलं का? ट्राय करा. झालं? बघू. गुड. बघायचं नाही खरं तुमचं. डोळे फेडणारच होते तिकडे लगेच. झालं तुमचं? नाही का? मी नोटबुकमध्ये बोललो ना. कोणी सांगितलं छानपणा करायला? जेव्हा लॅपटॉप सांगेल तेव्हा लॅपटॉप आणायचं. आता सध्या नाही लॅपटॉप. लॅपटॉपमध्ये लगेच कळतं बरोबर आहे का नाही. नोटबुकमध्ये थोडं डाऊट राहतो की आहे का नाही. थोडं एक्स्ट्रा डोकं लावतं. जे सांगतो तुमच्या चांगल्यासाठीच सांगतो. त्याच्यावर करायचं तर करा. आय डोंट केअर. हां पप्पा एवढं ॲडव्हान्स तर मलाही व्हायचं आहे. नोटपैड असो. चलो ऑनलाइन कितने लोगों ने किया? गुड. किसी ने तो गुड कमेंट्स डाले हैं. दैट इज गुड. लिखा बरोबर. काय कसं करावं लागेल? फर्स्ट लेक्चरपासून आपलं चालू आहे. काय करावं लागेल? लेट्स से A इक्वल्स टू 34, B इक्वल्स टू 20 अँड C इक्वल्स टू A प्लस B अँड देन काय करतो आपण? प्रिंट C. पण मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून काय सांगितलं आहे की स्टार्ट रायटिंग कमेंट्स. दिस इज द सेकंड नंबर. जे पण असेल हे लिहायला सुरुवात करा. सिम्पल कोड होता काही ॲडिशनचा. आपल्याला पुढे अजून कॅल्क्युलेटर बनवायचं आहे. स्मार्टवॉच वापरता ना? स्मार्टवॉच जुने स्मार्टवॉचमध्ये जसं कॅल्क्युलेटर काम करायचं ना तसं बनवायचं आहे. खूप एक्सायटिंग क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. मजा येईल थोडं. जेणे तुमच्याकडे ते वापरावं लागेल. तेच त्याच्यासाठी तुम्ही असले. चलो झालं? समजलं ना? व्हॉट आय वॉन्ट लक्ष द्या. A इक्वल्स टू लेट्स से आय हॅव डन 5, B इक्वल्स टू आय हॅव डन लेट्स से 10 आणि C इक्वल्स टू मी केलं A प्लस B. करेक्ट. मला तसं पाहिजे आहे द आन्सर ऑफ द सम ऑफ A अँड B इज जे पण काय आलं कसं लिहिणार?
प्रिंटमध्ये हां Sum of two numbers. the sum of two numbers is Space. colon C. कोडच्या बाहेर C. कोडच्या बाहेर C. Are you sure? नक्की का? नक्की? काय प्रतीक्षा? लेक्चर्स नाही केले याचा अर्थ आधीचे नाही ना? याच्या आधीचे लेक्चर्स माझेच याच्या आधीचे लेक्चर या बॅचचे असं नका करू. आता आपल्याला हळूहळू 2 लेक्चर नंतर आपण इफेल्सकडे मूव्ह करणार. तर मग पुढे पुढे निघत गेलं तर बेसिकच नाही आलं तर पुढचं काहीच समजणार नाही. सी कळलं कसं केलं? जर मला असं पाहिजे तर द आउटपुट ऑफ ए सम ऑफ ए अँड बी इज सी. कसं इथे का? बट मला नंबर्स पाहिजे. using f string. ओके ठीक आहे चलो ते नंतर सांगतो. आता मला सांगा हे मी सगळं किती वेळा करणार की आता मला युजरकडनं मला डेट इनपुट पाहिजे. कसं कळलं का पहिले काय पाहिजे मला? युजरकडनं इनपुट म्हणजे आता किती वेळा आपण A=12 B=J त्यापेक्षा मला 45 आणि 55ची ॲडिशन करायची आहे. सिम्पल ठीक आहे. मला काय हे परत परत करायची नाही. मग त्यासाठी काय करावं आपण? इनपुट ओके A=इनपुट काय आणि B=इनपुट फंक्शन आहे ठीक आहे. C=A+B करेक्ट. हां प्रिंट C बरोबर. त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करावं लागेल का? कारण तो स्ट्रिंग मध्ये व्हायला Correct. गेली. ते म्हणजे काय आलं ते बघ. प्लीज एंटर द नंबर आलं का वरती? ओके आय एम सो सॉरी तुम्हाला दिसत नाही. हां वरती आलं. सी एंटर द नंबर मी टाकलं तिथे 19. खूप लॅग होता का? ओके एंटर केलं मी. दुसरा नंबर टाकला तिथे 20. काय ॲडिशन आली पाहिजे? 1920 आली. पण काय आली? ॲडिशन झाली का? नाही झाली. का नाही झाली? कारण की लिहून घ्या कुठेतरी इनपुट फंक्शन पहले तो कशासाठी यूज करतो आपण? यूजर से इनपुट लेने के लिए. लेकिन इनपुट फंक्शन बाय डिफॉल्ट क्या करता है? खुद को एज अ स्ट्रिंग कंसिडर करता है. काय करतो? स्ट्रिंग. मग त्याला आपल्याला सांगावं लागतं की तू बाबा स्ट्रिंग नाही आहे, तू काय आहेस? इंटिजर आहे. तर कसं सांगतो आपण? इंट. कास्टिंग करतो आपण. कास्टिंग शिकवलं ना याच्या आधी करेक्ट. प्रतीक्षा जरा जड जाईल तर तुम्ही याच्या आधीचे लेक्चर्स एकदा बघून घ्याल याच याचे. ऑल्स कोणाकडनं तरी एक रिवाईज करून घ्या एका तासात किंवा मी असतो तर लेट यू नो. इंट अँड सेकंड इज येस. कळलं? कास्टिंग अशीच करायचो ना आपण. मग याची पण इंट करावं लागेल. मग आता आपण टाकलं 19 20. आता येईल बघा 30 आहे. आलं? ठीक आहे समजलं नाही. आता हे आहे आय मीन ऑनलाईन यूट्यूबवरती तुम्हाला मिळूनच जाईल हे माझ्या आपल्या लेक्चरला. त्याच्याकडे आता कन्सेप्टकडे लक्ष द्या ठीक आहे. नाव व्हॉट आय वॉन्ट टू डू इज लाईक इनपुटमध्ये मला काय पाहिजे? एंटर द फर्स्ट नंबर. हा बॉक्स जो आहे तो रिकामा येत होता ना बघा. त्यापेक्षा मला काहीतरी तिथे पाहिजे. इथे मध्ये लिहावं लागेल मला एंटर द फर्स्ट नंबर. तसंच मग इथे काय द्यावं लागेल?
करेक्ट. बघा आलं का. एंटर द फर्स्ट नंबर 10, सेकंड नंबर 20. समजलं कसं आपण त्या ए बी याच्यावरनं थोडं पुढे पुढे येतो एक एक स्टेप. समजतंय का तुम्हाला. इजी आहे, काय एवढं त्याच्यात रॉकेट सायन्स नाही. ठीक है, ऑनलाइन सबको समझ रहा है एवरीवन. लाइक आदिति, अक्षय, जिनल, किरण. ओके, ऋतुजा, शुभम, सिद्धि. ओके गुड. चलो अभी यहीं पे मुझे क्या करना है. अभी मुझे बोलो कि लाइक मुझे ऐसा लिखना है की द ॲडिशन ऑफ ए मध्ये आपण जो नंबर टाकला आहे तो आणि बी मध्ये आपण जो नंबर टाकला आहे तो. समजलं का काय. ए मध्ये आपण काही ना काही नंबर टाकू, ते प्रॉम्प्ट बॉक्स आल्यावर काय 12, 13 व्हॉट्सएवर. बी मध्ये परत एक नंबर टाकू, तो तुम्हाला आउटपुट मध्ये पाहिजे तो नंबर, म्हणजे प्रिंट मध्ये पाहिजे तो नंबर. दरवेळेस जाऊन आपण थोडी प्रिंटची स्टेटमेंट चेंज करू शकतो. म्हणजे आधी प्रिंटमध्ये मी 10 आणि 20 टाकून ठेवतो, मग मी कोड रन करून 10 आणि 20 टाकेल, असं थोडी होईल. युजर काही पण करू शकतो. ठीक आहे, त्याला लागते कन्सेप्ट, त्याला आपण म्हणतो एफ स्ट्रिंग. ठीक आहे, एफ स्ट्रिंग द ॲडिशन ऑफ ए अँड येस बी इज सी. ठीक आहे, आता मी रन करतो 10, 20. बघा आलं का. यालाच आपण डायनॅमिक कोडिंग असं म्हणतो. कळलं कसं खेळलो. इथे काय आलं, इंट का घेतलं कळलं का. इथे प्रतीक्षा, इथे इंट का घेतलं कळलं का तुम्हाला. हां मोठ्या नाही समजलं तर मी म्हणून म्हणतोय, सांगा. का घेतलं इथे इंट. कसं काय ॲडिशन होईल मॅम. आपण करून बघितलेलं. इंट नसतं घेतलं तर काय झालं होतं. 1920चं एक्झाम्पल घेतलं होतं, काय झालं होतं. ॲडिशन झाली होती. 19 + 20ची ॲडिशन किती येते. 1, 2, 3. शांत व्हा. 19 + 20ची समजा खूप इझी कन्सेप्ट आहे. 19 + 20ची ॲडिशन किती येते 39. ठीक आहे, बट आपण जेव्हा हे वापरलं नव्हतं तेव्हा काय आली होती 1920. एक सेकंड, आपण काय केलं होतं ए = ठीक आहे, हाच एक्झाम्पल घेऊ आपण. सोडा Ctrl+C, पण तो आता येणार नाही कारण की आपण एफ स्ट्रिंग घेतला आहे. ठीक आहे, हाच एक्झाम्पल घेऊ आपण. आपण काय केलं सिम्पल, ए = इनपुट असे घेतलेलं. करेक्ट. आणि बी = इनपुट. करेक्ट. अँड मग सी = A + B अँड वी डिड प्रिंट सी. असं केलं ना आपण सिम्पल. बट इथे मग आपण याच्यामध्ये ॲडिशन व्हॅल्यू काय आता एक प्रॉम्प्ट बॉक्स आला होता वर, बरोबर. सॉरी जरा 19 आणि इथे काय टाकलं होतं 20. मग याच्यामुळे याचं आन्सर काय आलं पाहिजे 39 आलं पाहिजे, कारण 99 आणि 3 39 आलं पाहिजे. करेक्ट. आउटपुटमध्ये हे आलं पाहिजे. बट आउटपुट काय आलं होतं याचं 1920. का बरं, की बाय डिफॉल्ट मी तुम्हाला काय बोललो, इनपुट फंक्शन काय स्ट्रिंग कन्सिडर करतं स्वतःला. स्ट्रिंग म्हणजे काय, वर्ड, एक शब्द, त्याला ते स्वतःला ते कन्सिडर करतं. मग आपण त्याला सांगावं लागलं की बाबा तू स्ट्रिंग नाही आहेस, तू काय आहेस इंटिजर, तू नंबर आहे. ठीक आहे, मग त्याला आपण नंबर ते करण्यासाठी आपण काय केली कास्टिंग. करेक्ट. कास्टिंग दुसऱ्या का तिसऱ्या लेक्चरमध्ये ना काहीतरी, सेकंड का थर्ड लेक्चरमध्ये कास्टिंग केली. म्हणजे काय, आपण त्याला सांगितलं तू काय कशी करता कास्टिंग, इनपुट फंक्शनला
सांगायचं की तू आहेस काय. कसं सांगणार की तू बाबा इंट आहे. म्हणून मग आता जर जेव्हा आपण इथे इंट दिलं, ठीक आहे, किंवा ह्याच याला जरा लिहायचं म्हटलं तर इंट इनपुट बी इक्वल्स टू इंट इनपुट सी इक्वल्स टू ए प्लस बी. मग इथे जेव्हा आपण 19 घेतलं आणि इथे जेव्हा 20 घेतलं आणि प्रिंट सी केलं तर याचा आन्सर काय येईल 39. झालं का? तर डोक्यात गेलं. नाही समजलं तर बोला ना, नाही समजलं परत सांगतो, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात. सगळ्यांना कळालं? एफ स्ट्रिंग कळालं का? मेन म्हणजे नाही कळालं एफ स्ट्रिंग. ठीक आहे. एफ स्ट्रिंग का वापरलं आपण? आपल्याला इथे सी ए आणि बी मध्ये प्रत्येक वेळेस आपण जाऊन चेंज करणार आहे का सगळ्या गोष्टी? नाही करणार. प्रत्येक वेळेस थोडी प्रिंटमध्ये, आता मला 10 आणि 20चे ॲडिशन करायची, मी आधीच प्रिंटमध्ये जाऊन टाईप करेल का की द ॲडिशन ऑफ 10 अँड 20 इज, आणि मग प्रॉम्प्ट बॉक्समध्ये 10 अँड 20 टाकेल. ॲडिशन ब्लँक बसता राव. द ॲडिशन ऑफ 10 अँड 20 इज सी. करेक्ट? असं ना? आता मी केली 20 आणि 60ची. हे घ्या, द ॲडिशन ऑफ 10 अँड 20 इज 80. पॉसिबल आहे का? नाही. त्यासाठीच म्हणजे दरवेळेस जाऊन मी चेंज करायला, आता मला 80 पाहिजे तर मी 40-60 टाकू शकतो, 40-40 टाकू शकतो. त्यापेक्षा डायरेक्टली मग आपण जे टाकतोय तेच खाली घेतलेलं बरं ना. तर ते कशाने घेता? एफ स्ट्रिंगने. समजे? हां, दुसरं नाही चालत. नाही, ते भाऊबंद आहे ना आपले, पायथन येते, त्याच्या काही ना काही तर सेंट असेल. ठीक आहे, कळालं एफ स्ट्रिंग? ओके, चलो. कुठे गेला तुमचं? लिहा, चला पहिला क्वेश्चन करायला घ्या, बघू नका. राईट अ प्रोग्राम टू टेक कस्टमर नंबर अँड नेम फ्रॉम द युजर. युजरकडनं कस्टमर नेम अँड नंबर घ्यायचा आहे. आज एवढंच करू, काही नाही. उद्या फक्त क्वेश्चन्सवर क्वेश्चन्स राहतील, इथेच सॉल्व करायचे. आणि आज जेवढे आले उद्या सगळे पाहिजे. आणि सगळे इंटरव्ह्यूमधले क्वेश्चन्स असतील उद्या, जे इंटरव्ह्यूमध्ये वारंवार विचारतात, कंपल्सरी विचारतात, येतीलच तसे क्वेश्चन्स. सो प्लीज बी प्रेझेंट टुमॉरो. इथे काही नाही, असेच आहे नॉमिनल. सेम काय, एक व्हेरिएबलमध्ये काय, एंटर युअर नेम, एंटर द नेम ऑफ कस्टमर. सेकंड व्हेरिएबलमध्ये काय, एंटर द नंबर ऑफ कस्टमर. मग प्रिंटमध्ये काय येणार, द नेम ऑफ द कस्टमर इज दिस अँड द नंबर ऑफ द कस्टमर इज दिस. सिम्पल, क्लिअर, कॉन्साइज एज दॅट. झालं, बघू.
स्पेसिफिक सेपरेट आउट करायचं असेल तर थर्ड व्हेरिएबल सेपरेट आउट स्पेस दिला तर होईल म्हणजे म्हणजे डिफरंट थर्ड व्हेरिएबलमध्ये पण आपल्याला डिफरंट पाहिजे आपण प्लसला कसं केलं दोन व्हेरिएबलच्या ॲडिशनमध्ये प्लस ऑपरेटर यूज केलं होतं म्हणजे ॲडिशनमध्ये ते सेपरेट कस्टमर नेम आणि कस्टमर फोन नंबर हां ते सेपरेट करू शकतो ना दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये. ते स्पेस यूज करावं लागेल का स्पेस म्हणजे मला समजत नाही नक्की तुम्हाला काय म्हणजे म्हणायचं. कस्टमर नेम आपण इनपुटमध्ये घेतलं बरोबर. नंबर पण इनपुटमध्ये घेतलं थर्ड व्हेरिएबल डेटा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सेपरेट आउट दोन ही झालं नाही नाही तसे घ्यायची नाही गरजच होणार. नाही आहे. घ्यायची गरजच काय आहे तुम्हाला. झालं नाही. असं दोन कॉलममध्ये नाही. डायरेक्टली तुम्ही त्याच व्हेरिएबलमध्ये घेऊ शकता तर तिसरं घ्यायची गरजच काय. तिसरं डायरेक्ट तुमची प्रिंट स्टेटमेंट येते. केलं होतं ते मी म्हणते होतं का तसं केलं का तुम्ही तुमचं मागे? तिकडे मागे दोघं लॅपटॉप झालं तुमचं तिकडे काय बघू काय केलं बघू मला समजेल तर तुमचं बघू बरोबर तर आहे. प्रिंट काय करणार आता. प्रिंट कसं करणार एवढं तर बरोबर केलं आहे बरोबर. प्रिंट करा व्यवस्थित तुमचं बघू. प्रिंटच राहिलं तुमचं पण तेवढंच राहिलं का. अच्छा तुम्ही करा मग त्यांचं पण होईल का उलट आहे. नाही बघितलं का तिकडे दोघं झालं का लॅपटॉप. सिम्पल आहे कायच आहे त्याच्यामध्ये खूप सिम्पल आहे. तुम्ही गेलं बघू नोटबुक काय गेलं. करेक्ट बरोबर आहे. होतंय का लॉजिक बिल्ड होतंय का हळूहळू कसं करायचं. तुम्ही आज दोघांनी एक काम करा. आजचा आणि उद्याचा दिवस आहे दिवसभर बसून काय 4 ते 5 व्हिडिओज झाल्यात ना आपल्या काहीतरी 5 ते 6 व्हिडिओज झाल्या. हां तेवढे व्हिडिओज काय 1-1 तासाचे आहेत. एकदा बघून घ्या कंटिन्युटीमध्ये म्हणजे तुम्हाला खूप इझिली समजेल. ठीक आहे नाही जरी समजलं तर मग कोणाला तरी वैष्णवी किंवा कोणाला तरी विभावरी कोणाला तरी विचारा. नाही जरी झालं तर मग उद्या थोडं अर्धा तास आधी या मग विल जस्ट टेक अ नोट. एकदा लिहून करून घेऊ आपण एकदा बघून काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे काय सिम्पल होतं. हे नंबर युजरकडनं घ्यायचं आहे असं येत नाही इंटरव्ह्यूला बट यू शुड नो. प्रिंट ॲडिशन ऑफ 2 नंबर्स फ्रॉम द युजर. हां हे करा तर. Write a Python program to take input from customer to collect the feedback about services you offered. Required things are name, mobile number, amount spent, his rating and suggestions. चला हे लास्ट येऊ आपण बाकी उद्या करू काही प्रॉब्लेम नाही. काही घाई नाही आपल्याला. काय घाई आहे तुम्हाला पायथन संपवायची. इतना दिमाग लगाओ बाकी कल देख लेंगे. एवढं पुरतं क्वेश्चन नका लिहत बसू. फक्त रिक्वायर्ड थिंग्स लिहा. काय नेम मोबाईल नंबर अमाऊंट स्पेंट हिज रेटिंग अँड सजेशन. मोबाईल नंबर कशात घेणार रे इंटमध्ये की स्ट्रिंगमध्ये. डझंट केअर त्याच्यावरती काही ऑपरेशन्स थोडी करायचे आपल्याला है ना. स्ट्रिंगमध्ये पण घेऊ शकता इंटमध्ये पण घेऊ शकता. अमाऊंट स्पेंट अगेन नेहमी लक्षात ठेवा जर आपल्याला कशावरती कुठले ऑपरेशन करायचे नाही आहे ॲट दॅट पॉईंट इन टाईम फरक नाही पडत तुमचा डेटा कशामध्ये डेटा टाईप कशात आहे स्ट्रिंगमध्ये का इंटिजरमध्ये. रेटिंग इथे मजा येईल. रेटिंग हां हां कशामध्ये मला 8.5 द्यायची आहे रेटिंग फ्लोट लागेल. पहिल्या दिवशी पण मी तुम्हाला बोललेलो की अशा चान्सेसला फ्लोट घ्यायचं
का बरं? तुम्ही 8 पण देऊ शकता अँड सेकंडली 8.5 पण देऊ शकता, पण इंटिजरमध्ये तुम्ही फक्त 8च देऊ शकता, 8.5 नाही देऊ शकत. कळलं का? कळलं का? तुम्हाला पण आता हे लागणारच आहे. कळा. कारण की रेटिंग माझ्या मनात आली तर मी 7.5 पण देऊ शकतो, की 8 पण देऊ शकतो. देतो ना आपण. स्टार्स, हाफ स्टार, 2.5 आउट ऑफ 10 किती देता तुम्ही? 7.5. हां, पॉईंट्समध्ये असते ना मग, तेच तर. अँड सजेशन. सजेशन स्ट्रीममध्ये दिलं. हां, स्ट्रिंगमध्ये सजेशन तर स्ट्रिंगमध्येच झालं. ऑनलाईन झालं का? सिम्पल आहे. आजचं लेक्चर नीट करा. उद्या अजून एक्साइटिंग क्वेश्चन्स घेऊन येतो. उद्या तर सगळे इंटरव्ह्यूमधले असतील. 100% विचारतील, 100%. त्याच्यातलं एक तर गॅरंटी येईल, गॅरंटी, एकदम गॅरंटी. फ्रेशर लेवलला तर येईलच तुम्हाला, कारण की पायथनमध्ये मग दुसरं काही विचारण्यासारखं राहतच नाही ते क्वेश्चन सोडलं तर. नेम नंबर अनाउन्समेंट रेटिंग हम्म? हॅलो, तिकडे मागे केलं का? नसेल होत काही प्रॉब्लेम नाही, एरर आला चालेल, ट्राय करा. तुम्ही ऑनलाईन करत होता का डेमो क्लास? तुमचा हाच डेमो होऊन गेला. झालं. बघू काय केलं तुम्ही. मग मॅडम आता इथे एंटर काय येणार? बरोबर केलं, काहीच चुकीचं नाही. पण आता एंटर काय केलं हे आपण प्रिंट करतोय ना, एंटर तर इथे येईल ना. तुम्ही हे जे हे केलं आहे बरोबर केलं आहे. प्रिंट जे आपण करतो ते काय प्रिंट करतो आपण? युअर नेम इज, हे ए मध्ये स्टोअर केलं ना तुम्ही, ए. मग आउटपुटमध्ये कसं येईल? जे पण अभि तिथे एंटर येणार नाही. मग काय मागे काय राहिलं? पण युअर नेम नाही येणार. द कस्टमर नेम इज, हे बॅक आपल्याला हवं ना ते कस्टमरचा पाहिजे. द कस्टमर नेम इज दिस, द कस्टमर मोबाईल नंबर इज दिस, द कस्टमर अमाऊंट स्पेंट इज, द अमाऊंट स्पेंट बाय द कस्टमर इज दिस विथ, अँड हिज रेटिंग अँड सजेशन्स. सिम्पल. कळालं काय चूक केली? बस, बाकी बरोबर आहे. तुम्ही गेलं तुमच्या बाजूला, झालं का? ठीक आहे. हां, पण काय गरज? हां, घेऊ शकता. यस, घेऊ शकता तुम्ही फ्लोटमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा सिम्पल होतं. एंटर युअर नेम, एंटर युअर मोबाईल नंबर, एंटर द अमाऊंट स्पेंड, रेट आउट ऑफ 5, फीडबॅक फॉर द सर्विस, अँड हे बघा एका लाईनमध्ये पण करू शकतो आपण.
Name of the customer is Mayur. His mobile number this. Total amount spent is 50,000. Rating given is 2.5. कळलं का डेटा कसा लाईक असा रेकॉर्ड होतो माहिती आहे का डेटा मागे त्याला SQL लागतं बट जरा सो एक सेकंड जस्ट लेट मी सी द फाईल किती फाईल दिलेली तुम्हाला काल नाही दिली ना एक सेकंड जस्ट लेट मी चेक ही दिली आहे ना ही लिस्ट ही नाही दिली आहे हे कॅल्क्युलेट करायला लावलं होतं मी दिली आहे ही दिली आहे मग तुम्ही तर नसतेलच केलं फाईल्स प्लीज करा उद्या जेणेकरून मग पेस पकडला की मग पटपट समजेल जेणेकरून आता नुकतेच हायरिंग ओपन होईल आता थोडी तर मग तुम्हाला पण त्याचा फायदा होईल ही नाही दिली तुम्हाला क्लास वर्क 5 फाईन नॉट एन इशू एवढी करा आज 5 कल फिर विल स्टार्ट विथ क्वेश्चन्स देन विल स्टार्ट विथ कंडिशनल स्टेटमेंट्स मग तिकडनं थोडा मीडिएट लेवलचं पायथन सुरू होईल सो अजून 2 लेक्चर्स आहे सो आजचा आणि उद्याचा दिवस तुम्ही एकदा रिवाईज करायला घ्या काही नाही समजलं तर आस्क युअर फ्रेंड्स नाहीतर मग मी आहेच ठीक आहे ओके देन येस तुमचा अटेंडन्स कसं लिहिता तुम्ही समजतंय ऑनलाईन कोणाला काय डाऊट किसी को कुछ पूछना है कोणाला काय विचारायचं आहे का ऑनलाइन एनी डाउट्स no sir fine yes then I've taken noted down you can leave not an issue समजलं का तुम्हाला ठीक आहे व्हेरिएबल्स डेटा टाइप्स 2च टॉपिक केले एवढे 2 टॉपिक नीट करून येऊ ठीक आहे उद्या पाहिजे मला तुम्ही हो का हां येस मीनाक्षी सर क्लास 4 ची फाईल दिली नाही आहे बरं ठीक आहे मी एक काम करतो आज एकदा 4 आणि 5 पुन्हा पाठवतो ठीक आहे ओके सर आणि ऑफलाईन कधी बसणं येणार आहे एव्हरीवन अभय निखिल हां मागचे जे झालंय त्याच्यावर म्हणजे आपलं जेवढं आता कव्हर झालं क्वेश्चन का म्हणजे लक्षात राहतं त्याच्यात कायच विचारू मी हां उद्या जर इंटरव्ह्यू असला तर असं नाही ना की इंटरव्ह्यूचा बुफेस पडलाय आपल्याकडे कधी नव्हते तो थोडाफार येतो तर मग 100% चान्सेस असं नका करू अजून नाही थोडं होऊ द्या मग विचारतो मग असं विचारेल ना की तुम्ही परत म्हणाल सर विचारू नका पण नाही याच्याने तुमचाच फायदा होईल माझा काही नाही डोकं तेवढं एकदम शार्प होतं पायथनने तर क्लॅरिटी खूप येते डोक्याला म्हणजे रॅशनल थिंकिंग क्विक डिसिजन मेकिंग असे हां लॉजिक खूप म्हणजे आपण विचार करण्याची खरंच थोडं हे बदलतं आपलं खूप की आपण एकाच गोष्टीकडे ना 4 वेगवेगळ्या पद्धतीने लाईक इन 4 डायरेक्शन्स वी थिंक फॉर वन थिंग एव्हरीथिंग नॉट ओनली इन याच्यामध्येच नाही बट बाहेर पण पैशाचा हिशोब म्हणा किंवा कुठल्या बिझनेसचं तुम्ही काय करताना म्हणा ओके असं कारण की याच्यामध्ये सवय लागलेली असते की हे कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह होईल कसा होईल ठीक आहे याचा आन्सर असं येऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पायथन इज बेस्ट फॉर दिस डोकं कारण की बाकी तुम्ही बघा बाकी टूल्स आहेत SQL लेट्स हां काय म्हणतात त्याला पॉवर BI एक्सेल टूल्स आहेत तिथे इथे आहे हे माहिती आहे आपल्याला बट
इथे तसं काही नाही आहे. इथे आपल्याला स्वतः लिहायचं आहे. SQL मध्ये पण आपल्याला माहिती आहे, ओके दिस इज द डेटाबेस, आपल्याला याच्यावरती ॲग्रिगेट फंक्शन्स वापरून ग्रुप बाय क्लॉज वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बट हिअर इथे आपल्याला स्वतःहून लॉजिक लावून असे काही डिझाईन्स क्रिएट करायचे आहे किंवा असे काही काय म्हणतात व्हिज्युअल्स क्रिएट करायचे किंवा असे काही इन्साइट्स घ्यायचे जे ह्या बाकीच्यांना नाही जमले किंवा इफ यू हॅव टू डू इट ऑन युअर, सो दॅट इज ऑल रिक्वायर्ड विथ दिस. आणि हे तर तुमचं कोर बॅकएंड आहे. तसं येईल तुम्हाला असे ब्रेन स्ट्रॉमिंग क्वेश्चन्स खूप आहे. आणि उद्या तर बऱ्यापैकी असे क्वेश्चन्स आहे जे कोडिंग राऊंड्समध्येच विचारलेत. विप्रोच्या, इन्फोसिसच्या जे कोडिंग राऊंड्स होतात ना, माहीत असतील कोडिंग राऊंड्स तुम्हाला, माहिती आहे का कोडिंग राऊंड्स काय असतं? खूपच लवकर आले लेक्चर. अच्छा, काल असेच बसले होते का? मला वाटलं या बॅचला तुम्ही. ओके, मग कोणी शिकवलं म्हणजे कुठलं? हो का, कधी, कुठली बॅच? 8:30 तुम्ही ऑनलाईन केलं आहे म्हणून. तर मग तसे क्वेश्चन्स आहे विप्रो अँड अशा कंपनीजच्या कोडिंग राऊंड्सला आलेत. तर मग तसे क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. सो आपण उद्या ते सॉल्व्ह करूयात. पण ते त्याच्यावरतीच आहेत, जेवढं आपण शिकलो ना त्यावरतीच आहे. मग जसं जसं आपण एक एक स्टेप शिकू तसे तसे त्या स्टेपवरती इंटरव्ह्यूजमध्ये आणि कोडिंग राऊंड्समध्ये जे जे क्वेश्चन्स आलेत विल टेक दॅट. तसंच मग एक टॉपिक शिकला त्या टॉपिकमध्ये घेतलं, टॉपिक वाईज केलं ना की मग ते डोक्यात पण बसतं आणि कॉन्फिडन्स लेवल पण बूस्ट होते. समजलं? तो मग आता नाही. आणि तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज देतात ना तुमचं बाकीचं यायचं, दिले का? किती दिले? का क्लिअर झाला का? ठीक आहे, पण त्या मॉक इंटरव्ह्यूज जेणेकरून तुम्हाला जरा रिअल टाईम एक्सपोजर येईल आणि नर्वसनेस कमी होईल तिकडे इंटरव्ह्यूला. किती इंटरव्ह्यूज दिले आत्तापर्यंत तुम्ही? बाहेरचे इंटरव्ह्यू, नॉट इथले. का का हां, खालीच नाही का? अरे असं नका करू, सांगतो मी. कॉम्पिटिशन खूप आहे इथे. जर कॉल आला, विचार करा, जस्ट थिंक ऑफ इट, किती तुमच्या आपापल्यातच किती कॉम्पिटिशन आहे. प्रॅक्टिकली विचार करा जरा. असं रिलॅक्स नका राहू. जर रिलॅक्स राहिला तर मग ते तुम्ही कुचल के आगे भाग जाएगा. तर मग उद्यापासनं नोटबुकच, सध्या तरी नोटबुक प्रेफर करा. लॅपटॉपवरती काय होतं माहिती आहे का, की लगेच कळतं की हां चुकतं आहे काहीतरी. अच्छा, सिंटॅक्स एरर आहे, ओके, टाईप एरर आला आहे, ओके, नेम एरर आहे, हे चुकलं आहे. नाही, नोटबुकमध्ये नाही कळून येत. मग आपण अजून विचार करतो, अच्छा हे बरोबर असू शकतं का? हां, मग थोडं अजून डोकं सध्या खूप कमी वापरायला लागले डोकं सगळे. ह्याच्याने तरी वापराल जरा. ते सध्या डोकं फक्त एवढंच चालतं. समजलं ना? काय स्क्रोलिंग. सो उतना जस्ट थिंक ऑफ इट. ठीक आहे. सो येस, यू कॅन लीव. कोणाला काय विचारायचं असेल तर ते विचारू शकता. रेस्ट कॅन लीव. तुम्ही मॅडम करके आओ कल जरा. ठीक आहे, सोपं आहे. तर बरं